वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी। श्री आदि शंकराचार्य यांच्याविषयी एक भाग आपण ऐकलेला आहे. आज त्याचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत. आदौ गणेशं प्रणम्य शिवं स्कंदं अंबिकांच अच्युतम आदित्यंचैव षण्मत गुरवे नमः. ह्या विषयाची व्याप्ती आणि खोली ही भरपूर आहे आणि तरी सुद्धा मी या विषयावर बोलण्याचं पुन्हा एक धाडस करणार आहे. मागच्या वेळेला ब्रह्मदेवाने शंकराचार्यांना आणखीन 16 वर्षाचं आयुष्य बहाल केलं आणि शंकराचार्यांना 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. इथपर्यंतचा भाग आपण ऐकलेला होता. आज त्याच्या पुढे जाऊया. अद्वैत वेदांताचा प्रसार करत शंकराचार्य आणि शिष्यांबरोबर विविध ठिकाणी भेटी देत होते. फिरता फिरता ते प्रयाग क्षेत्री आले. तेथे कुमरील भट्ट या विद्वानाची भेट झाली. या कुमरील भट्टांचा वेदाभ्यास दांडगा होता. वैदिक कर्मकांडांची उत्तम माहिती होती, पण कर्मकांडांचा निषेध करत त्यांचा धर्मप्रसार सुरू होता. वैदिक धर्माबरोबरच त्यांना बौद्ध धर्माची तत्वप्रणालीही जाणून घ्यायची होती आणि त्याप्रमाणे त्यांनी गुप्तपणे बौद्ध धर्माचा अभ्यासही केला होता. एक दिवस ते बौद्धाचार्य जे होते हे आपल्या बोलण्यातून वैदिक धर्माची निंदा करत होते. कुमरील भट्टांना हे सहन झालं नाही. त्यांच्यातला वेदाभिमान जागा झाला आणि ते थोडेसे रुष्ट झाले. बौद्ध शिष्य जे होते त्यांना हे जाणवलं आणि त्यांच्या लक्षात आलं की कुमरील भट्टांनी आपल्याला फसवून बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे आणि हे कृत्य केल्यामुळे त्यांना त्याचं शासन मिळालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तर काय शिक्षा करायची? तर ह्याला डोंगराच्या कड्यावरून ढकलून द्यायचं, म्हणजे ह्याचा कडेलोट करायचा. त्याप्रमाणे ठरलं आणि कुमरील भट्टांना कड्यावरून खाली लोटण्यात आलं. खाली पडताना कुमरील भट्ट असं म्हणाले की वेद जर प्रमाण असतील तर ते मला वाचवतील, मी जिवंत राहीन. आणि खरोखरच कुमरील भट्ट जिवंत राहिले. फक्त त्यांच्या डोक्याला थोडा मार लागला, खोक पडली. आता हे असं का झालं? तर कुमरील भट्टांनी थोडीशी वेदांमध्ये शंका घेतलेली होती. ते असं म्हणले होते की वेद प्रमाण असतील तर, आणि म्हणून त्यांनाही थोडीशी शिक्षा झाली. वैदिक धर्माचा प्रसार ते करतच होते. वैदिक धार्मिक तत्व ही सत्य आहेत आणि त्यामुळेच आपल्याला मुक्ती मिळते. वैदिक धर्म हा श्रेष्ठ आहे, योग्य आहे, हे त्यांना माहीत असून सुद्धा त्यांच्या मनात थोडीशी शंका आली, म्हणून त्यांनाही शिक्षा झाली. आणि वेदांच्या सत्यतेबद्दल ही शंका आली, थोडासा संशय मनामध्ये आला, म्हणून आता मला स्वतःला शिक्षा करून घ्यायला हवी असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून घराच्या अंगणामध्ये बसले, स्वतःभोवती भाताच्या कोंड्याची रास करून घेतली आणि त्याला अग्नी लावून आपण भस्मसात व्हायचं असं त्यांनी ठरवलं. ही सगळी तयारी झाली आणि त्याचवेळी शंकराचार्य त्या ठिकाणी आले. कुमरील भट्टांची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली होती आणि ह्या कुमरील भट्टांना खऱ्या ज्ञानाचा अर्थ समजावून सांगावा आणि त्यांच्याशी चर्चा करावी या हेतूने कुमरील भट्ट शंकराचार्य त्या ठिकाणी आले होते. पण कुमरील भट्ट जळून जाण्याच्या तयारीत होते. पण त्यांनी आचार्यांना एक विनंती केली की माझा एक शिष्य आहे, त्याचं नाव मंडन मिश्र, त्याच्याशी तुम्ही चर्चा करावी, ही माझी शेवटची इच्छा आहे. आचार्यांनी ती इच्छा मान्य केली आणि मंडन मिश्रांना भेटून त्यांच्याशी चर्चा करावी असं त्यांनी ठरवलं. आणि मंडन मिश्रांना भेटण्यासाठी आचार्य आपल्या शिष्यांसह निघाले. नर्मदा स्नान केलं आणि ते मंडन मिश्रांचं घर शोधू लागले.
आता कोणाला विचारायचं आणि घर कसं शोधायचं? त्याचवेळी नर्मदेचं पाणी घेऊन जाणाऱ्या काही स्त्रिया त्यांना दिसल्या. त्यांच्याकडे त्यांनी चौकशी केली की मंडन मिश्रांचं घर कुठे आहे. त्या स्त्रियांनी काय उत्तर दिलं माहितीये? ऐकण्यासारखं आहे. ज्या घरासमोरच्या अंगणात पोपट वेदांवर चर्चा करत असतील ते घर मंडन मिश्रांचं आहे असं खुशाल समजा. शंकराचार्य सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि त्याप्रमाणे ते घर शोधू लागले आणि त्यांना घर सापडलं. त्यांनी त्यांच्या घरात जायचं असं ठरवलं. त्या दिवशी मंडन मिश्रांच्या घरी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं. घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो बंद होता. श्राद्ध संकल्पाची तयारी झालेली होती. आचार्यांनी योग सामर्थ्याने दरवाजा उघडला आणि ते आत गेले. श्राद्ध संकल्पाच्या वेळी संन्याशाचं घरात आगमन व्हावं ही गोष्ट घरातल्या लोकांना आवडली नाही. त्यांच्या मनामध्ये थोडी नाराजी आली. कारण आचार्य हे संन्यासी होते आणि मंडन मिश्र हे गृहस्थाश्रमी होते. त्यामुळे दोघांच्या मध्ये मतभेद होते. आता ह्या दोघांनी वादविवाद करावा असं ठरलं. पूर्वीच्या काळी असे विद्वान वादविवाद करत असत आणि वादविवादामध्ये जो जिंकेल त्याने दुसऱ्याचं शिष्यत्व पत्करायचं. म्हणजे मंडन मिश्र हरले तर त्यांनी आचार्यांचं शिष्यत्व पत्करायचं आणि आचार्य जर चर्चेमध्ये हरले तर त्यांनी मंडन मिश्रांचं शिष्यत्व पत्करायचं असं ठरलं. पण ह्या वादाचा, ह्या चर्चेचा निकाल देणार कोण? कोणीतरी अध्यक्षस्थानी हवं की नको? पण मंडन मिश्रांची पत्नी होती घरामध्ये. तीही अतिशय विद्वान होती. तिचं नाव होतं उभया भारती. या उभया भारतीने अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि चर्चेचा निर्णय द्यावा असं ठरलं. ती म्हणाली की दोघांच्याही गळ्यात आपण पुष्पमाला घालूया आणि ज्याची पुष्पमाला प्रथम कोमेजेल तो पराभूत झाला. हे मान्य झालं आणि चर्चेला सुरुवात झाली. दीर्घकाळ चर्चा चालली कारण दोघेही विद्वान होते. दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर मंडन मिश्रांच्या गळ्यातील पुष्पमाला कोमेजली. निकाल स्पष्ट झाला. उभया भारतीने अतिशय निर्भयतेने निकाल दिला की माझे पती मंडन मिश्र हे चर्चेत हरले आहेत. तिला त्यात काहीही कमीपणा वाटला नाही आणि तिने आचार्यांना वंदन केलं. नंतर मंडन मिश्रांनीही आचार्यांना वंदन केलं आणि आचार्यांनी संन्यास घेण्याचं मान्य केलं. मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे असं सांगितलं. मग आचार्यांनी मंडन मिश्रांना विधियुक्त दीक्षा दिली आणि त्यांचं नाव ठेवलं सुरेश्वराचार्य. आपण आचार्यांच्या शिष्यांच्या गोष्टी ऐकणार आहोत. एक शिष्य आपण मागच्या भागामध्ये ऐकलेलं आहे. त्याचं नाव आचार्यांनी पद्मपाद असं ठेवलेलं होतं. आचार्यांचं प्रसाराचं काम चालूच होतं. आचार्य, पद्मपाद, सुरेश्वराचार्य आणि इतर काही शिष्य असे फिरत फिरत आंध्र प्रदेशामध्ये आले. श्रीशैल पर्वताच्या परिसरामध्ये हे सगळेजण आले. तिथे कापालिक होते. कापालिक म्हणजे कपाली देवाचे उपासक. ह्या कापालिकांचा नरबळीवर विश्वास होता. हे त्या देवाचे उपासक. ह्यांची उपासना करण्याची पद्धत वेगळी. मद्य, मांस यांचा नैवेद्य ते आपल्या देवाला दाखवत असत. हे कापालिक वृत्तीने क्रूर होते. शंकराचार्यांचा द्वेष करणारे होते. एक दिवस आचार्य आपल्या उपासनेसाठी ध्यानस्थ बसले होते. तर कापालिकाने आचार्यांना ध्यानस्थ अवस्थेतून उठवलं. असं ध्यानस्थ बसलेलं असताना कोणी उठवत नाही, पण ह्याने उठवलं आणि नुसतं उठवून थांबला नाही. शंकराचार्यांना म्हणाला की मी तुमचं मस्तक
जर हवनामध्ये घातलं, म्हणजे तुमच्या मस्तकाचं जर मी हवन केलं, तर माझा कपाली देव मला प्रसन्न होईल. आचार्य म्हणाले, ठीक आहे, माझ्या मस्तकामुळे जर तुझा देव प्रसन्न होणार असेल तर माझी काही हरकत नाही. मी माझं मस्तक द्यायला तयार आहे, पण आत्ता नाही. माझ्या शिष्यांच्या समोर ही गोष्ट मी करणार नाही. मी माझ्या शिष्यांच्या नकळत मध्यरात्री भैरवाच्या देवळात येईल. हे आचार्यांनी कबूल केलं. कापालिक खुश झाला आणि निघून गेला. तो देवळात पूजेच्या पूर्वतयारीला लागला. मध्यरात्री कबूल केल्याप्रमाणे सगळे शिष्यांची निजानीज झाल्यावर मध्यरात्री आचार्य देवळात गेले आणि ध्यान लावून बसले. कापालिक तिथे होताच. त्याने बघितलं शंकराचार्य आलेले आहेत. तो खुश झाला. पण आचार्यांचा पट्टशिष्य जो होता पद्मपाद, त्याला चाहूल लागली की आचार्य कुठेतरी निघालेले आहेत आणि आचार्यांवर संकट येणार आहे. तेव्हा ह्या काळामध्ये मलाच आचार्यांचं रक्षण केलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल, मागच्या भागामध्ये शिष्यावर संकट आलं होतं. नदी पार करून कसं जायचं हे गुरुला कळलं होतं आणि गुरुने शिष्यावरचे संकट दूर केलं होतं. आता गुरुवर संकट आलेलं आहे हे शिष्याला न सांगता कळलं. याला गुरु शिष्याचं नातं म्हणतात. ही संकटाची चाहूल लागली आणि रक्षणासाठी तो आचार्यांच्या मागोमाग गेला आणि त्याने नृसिंहाचं ध्यान केलं. नृसिंह आपल्याला आठवत असेल, भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी खांबातून प्रकट झालेला नृसिंह, ज्याने हिरण्यकश्यपूचं पोट फाडून प्रल्हादाचं रक्षण केलेलं होतं. त्या नृसिंहाचं ध्यान केलं, त्याला आवाहन केलं, त्याची प्रार्थना केली की माझ्या आचार्यांचं रक्षण करण्यासाठी ये. इकडे शंकराचार्य ध्यान लावून बसलेले आहेत. कापालिक बघतो आहे आणि आता तो कापालिक आचार्यांवर तलवारीचा वार करून त्याचं मस्तक छाटणार. हे सगळं पद्मपादाला योग सामर्थ्याने कळलेलं होतं आणि नृसिंहाने त्याच्या शरीरामध्ये नृसिंहाचा संचार झाला. तो पद्मपाद धावत जाऊन त्याने कापालिकाच्या हातातील तलवार काढून घेतली आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी कापालिकाचे तुकडे तुकडे केले. जसे त्यावेळी नृसिंहाने आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं होतं, त्याप्रमाणे यावेळी त्याने कापालिकाच्या शरीराचे तुकडे केले आणि प्रचंड सिंहगर्जना केली. नृसिंहच होता ना तो. त्याची ती गर्जना ऐकून आचार्यांची समाधी भंग पावली. त्यांनी डोळे उघडून बघितलं तर समोर नृसिंहाची भव्य मूर्ती दिसली. त्याच क्षणी त्यांनी नृसिंहावर स्तोत्र रचलं आणि गायला सुरुवात केली. नृसिंह प्रसन्न झाला. नृसिंहाचं काम झालेलं होतं. तो नृसिंहाचं उग्ररूप नाहीसं झालं आणि त्या ठिकाणी आचार्यांना आपला शिष्य पद्मपाद दिसला. आचार्यांनी सगळं ओळखलं की या शिष्याने माझ्यावरचं संकट दूर केलेलं आहे. आचार्य अतिशय खुश झाले. त्यानंतर आचार्य आणि त्यांचे शिष्य फिरत फिरत कर्नाटकामध्ये आले. तिथे श्रीवल्ली नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक विद्वान ब्राह्मण, त्याची पत्नी आणि त्याचा एक मुलगा यासह राहत असे. मुलगा अतिशय देखणा होता, तेजस्वी होता, पण 7 वर्षाचा झालेला होता तरी तो एक अक्षरही बोलत नसे. आपणही बोलत नसे आणि कोणी काहीही विचारलं तरी उत्तर देत नसे. तेव्हा तो मुका आहे असंच सगळ्यांना वाटत होतं. त्या गावामध्ये शंकराचार्यांचं आगमन झालेलं आहे, तेव्हा त्यांच्या भेटीला आपण जावं असं या विद्वान ब्राह्मणाला वाटलं. म्हणून आपल्या पत्नी आणि मुलासह तो आचार्यांच्या भेटीला गेला. आचार्यांना वंदन केलं, मुलाला वंदन करायला सांगितलं आणि
तो आचार्यांना म्हणाला की हा मुलगा 7 वर्षाचा आहे, पण मुका आहे. त्याला अक्षर ओळख नाही. हा एकही अक्षर बोलत नाही. बरोबरीच्या मुलांमध्ये मिसळत नाही. या वयात जसं वागायला हवं तसं वागत नाही. इतर मुलांच्या बरोबर खेळत नाही. याला कसं सुधारायचं? तुम्हीच काहीतरी सांगा आणि याला सुधारा. आचार्य म्हणाले, ठीक आहे. त्यांनी मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला विचारलं, बाळा, तू कोण आहेस? असा का वागतोस? आचार्यांनी विचारल्याबरोबर तो मुलगा बोलायला लागला आणि तो साधं सुद्धा बोलत नव्हता. त्याने आत्मतत्वाचं विवेचन केलं. तो म्हणाला, मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. मी आत्मज्ञानाची जाणीव असणारा आहे. आचार्य त्याचं ते गूढ तत्वज्ञान ऐकत राहिले. त्याची ती प्रखर बुद्धिमत्ता पाहून आचार्य मंत्रमुग्ध झाले. गुरुशिवाय याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे हे बघून ते प्रसन्न झाले आणि त्या ब्राह्मणाला म्हणाले, हा तुमचा मुलगा सामान्य नाही. याला आत्मतत्वाचा बोध झालेला आहे आणि हा बोध हातावर घेतलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट आहे. म्हणजे याला आत्मबोधाचं परिपूर्ण ज्ञान आहे. तुमची हरकत नसेल तर याला माझ्या स्वाधीन करा. ब्राह्मणाने आपल्या मुलाला आनंदाने आचार्यांच्या स्वाधीन केलं. आचार्यांनी त्याचं नाव हस्तामलक असं ठेवलं. आत्मतत्वाचा बोध हातातील आवळ्याप्रमाणे त्याला स्पष्ट झालेला आहे म्हणून त्याचं नाव हस्तामलक. आणि आचार्यांच्या 4 पट्टशिष्यांपैकी असलेला हा एक पट्टशिष्य हस्तामलक. आचार्यांचं भ्रमण चालूच होतं. भ्रमण करता करता ते कर्नाटकामध्ये आले. कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या काठावर ते शृंगेरी या ठिकाणी आले. शृंगेरीमध्ये अनेक विद्वान पंडित वेदाध्ययनासाठी आणि वेदांच्या अध्यापनासाठी येत असत. तिथे विविध प्रकारची साधना करत असत, उपासना करत असत. यज्ञयागादी कर्म करण्यासाठी सुद्धा इथे अनेक लोक येत असत. हे सगळं बघितलं आणि आचार्यांच्या मनात असं आलं की शृंगेरीला एक मठ स्थापन करावा. त्याप्रमाणे आचार्यांनी शृंगेरीला मठाची स्थापना केली. तिथे शारदा मातेचं मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये अजूनही त्या देवीची उपासना केली जाते. त्या ठिकाणी जर शारदा मातेची म्हणजे सरस्वतीची अर्थात विद्येची देवता आहे ही, या विद्येच्या देवतेची जर उपासना केली तर तिचा वरदहस्त आपल्याला लाभतो आणि तो माणूस ज्ञानी होतो असा विश्वास भक्तांच्या मनामध्ये आजही आहे. या ठिकाणी गिरी नावाचा एक नवीन शिष्य आचार्यांना लाभला. तो आचार्यांबरोबर राहायचा. वरवर पाहता तो अल्पबुद्धी आहे, मतिमंद आहे असं वाटायचं. पण तो सतत आचार्यांच्या अवतीभोवती असायचा. रात्रंदिवस मनोभावे आचार्यांची सेवा करायचा. आचार्यांचं स्नान झालं की नदीवर त्यांची वस्त्रे धुवायला जायचा. एक दिवस अध्ययन अध्यापनाची सगळी वेळ झाली आणि तो सगळ्यांबरोबर अध्ययन करायला सुद्धा बसायचा. आचार्य जे काय शिकवेल ते शांतपणाने ऐकून घ्यायचे. एक दिवस आचार्यांची वस्त्र धुवायला हा नदीवर गेला. इकडे अध्ययनाची वेळ झाली तरी हा काही आला नाही. आचार्य पाठ शिकवायचे थांबले. सगळ्यांना वाटलं आचार्य का थांबले आहेत. सगळ्यांनी बघितलं तर गिरी त्या ठिकाणी दिसला नाही. म्हणून त्यांच्या लक्षात असं आलं गिरी आलेला नाही म्हणून आचार्य आपल्याला अध्ययन करायला सुरुवात करत नाहीयेत. तो पद्मपाद जो होता तो म्हणाला, आचार्य, तो गिरी तर मठ्ठ आहे. तो असला काय नसला काय सारखंच आहे. त्याला काय कळतंय. आपण त्याच्यासाठी कशाला थांबायचं. तुम्ही सुरुवात करा. आचार्यांनी मंद स्मित केलं
काहीही बोलले नाहीत, पण गिरीला मनोमन आशीर्वाद दिला. थोड्याच वेळात गिरी आला आणि येताच त्यांनी तोटक छंदामध्ये 8 कडव्यात असलेलं आचार्यांचं स्तवन गायला सुरुवात केली. सर्व शिष्य त्याची ही विद्वत्ता, बुद्धिमत्ता, त्याचं ते स्तवन गायन ऐकून चकित झाले. हे जे त्यांनी स्तवन गायलं याचं नाव तोटकाष्टक. सगळे स्तब्ध झाले आणि सगळ्यांची खात्री झाली की याच्यावर गुरुकृपा झालेली आहे, कारण गुरुकृपेशिवाय हे शक्य नाही. आचार्यांनी या गिरीचं नाव तोटकाचार्य असं ठेवलं आणि त्याला नवीन ओळख प्राप्त झाली. त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये आदर वाढला. आचार्य अद्वैत वेदांत अध्यापनासाठी काही काळ शृंगेरीलाच मुक्काम करून राहिलेले होते. शृंगेरीला आचार्य असतानाच एक दिवस ध्यान लावून बसलेले असताना त्यांना अशी जाणीव झाली की आपली आई आपली आठवण काढते आहे आणि ती मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. आपल्या भेटीचा तिने ध्यास घेतलेला आहे. तेव्हा आता आपल्याला आईला भेटायला जायला पाहिजे. म्हणून आचार्य आपल्या पद्मपाद शिष्यासह आपल्या मूळ गावी म्हणजे केरळमधल्या कालडीला गेले. आईला बघितलं, तिला वंदन केलं आणि म्हणाले, तू माझी आठवण काढत होतीस ना, मला समजलं आणि मी आलो आहे. आईला अतिशय आनंद झाला. आनंदाने तिच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले आणि आचार्य म्हणाले, आई तू काळजी करू नको, दुःखी राहू नको, रडू नको. मी आता तुझ्याबरोबर राहणार आहे. मला सांग, तुझी शेवटची इच्छा काय आहे? आई म्हणाली, तू परमेश्वराचं स्तवन करून मला त्याचं दर्शन घडव. आचार्यांनी ताबडतोब भगवान विष्णूंचं स्तवन केलं आणि ते स्तवन ऐकून साक्षात भगवान विष्णू त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी मातेला दर्शन दिलं. मातेने अतिशय आदराने, भक्तिभावाने भगवान विष्णूंचं दर्शन घेतलं, त्यांना वंदन केलं आणि तिने अखेरचा श्वास घेतला. आचार्यांनी संन्यास घेतेवेळी आपल्या आईला वचन दिलं होतं की तुझ्या अंतकाळी मी तुझ्याजवळ असेल आणि तुझ्यावर अंत्यसंस्कारही मीच करेन. शास्त्रानुसार संन्याशाला अंत्यसंस्कार करता येत नाहीत, त्याला तो अधिकार नाही. असं असल्यामुळे गावातील लोकांना आचार्य आईवर अग्निसंस्कार करणार आहेत हे आवडलं नाही आणि म्हणून गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कोणतीही मदत केली नाही. पण आचार्य डगमगले नाहीत, अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. त्यांनी आपल्या घरातल्या आवारात लाकडं गोळा करून चिता रचली आणि योग सामर्थ्याने अग्नी प्रज्वलित करून आपल्या मातेवर अग्निसंस्कार केले. पण आचार्यांनी ग्रामस्थांना शाप दिला की कालडी गावामध्ये संन्यासी कोणाच्याही घरी भिक्षा मागायला येणार नाही. पूर्वीच्या काळी भिक्षा मागायला जाणं, भिक्षा घालणं ह्यात कुठलाही कमीपणा वाटत नव्हता. उलट आपल्या हातून भिक्षा घातली जाते हे पुण्यकर्म आहे असं लोकांना वाटत असे. आणि आणखीन एक आचार्यांनी सांगितलं की या गावामध्ये मृत व्यक्तीचं दहन हे त्याच्या घराच्या आवारातच होईल. आपल्या आईवर अंत्यसंस्कार करून आचार्य परत शृंगेरीला आले. काही दिवस शृंगेरीला मुक्काम केला आणि नंतर वैदिक धर्माचं महत्त्व पटवून देण्यासाठी, प्रसार करण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत त्या काळात भारतभर परिक्रमा केली. भारतभर फिरले. आचार्य काश्मीर या ठिकाणी आले. ते काश्मीरला शारदा मातेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी शारदा मातेच्या पूजनाचं महत्त्व फार आहे. तिथे त्या मंदिरात शारदा मातेचं अस्तित्व आहे असं मानलं जातं.
हे तिचं सर्वोच्च ज्ञान मंदिर आहे. या मंदिराला 4 दरवाजे आहेत. ते 4ही दिशांना आहेत. सर्वसामान्य माणूस या मंदिरात प्रवेश करू शकत नाही. तो सर्वोच्च ज्ञानी असला पाहिजे, तरच त्याला त्या मंदिरातून प्रवेश करता येतो. 4ही दिशातून ज्ञानी विद्वान पंडित त्या ठिकाणी आले, परीक्षेत यशस्वी झाले आणि मग पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेचे दरवाजे खुले करण्यात ते यशस्वी झाले. पण दक्षिण दिशेचा दरवाजा अजूनही खुला झालेला नव्हता हे आचार्यांना समजले आणि म्हणून आपल्या शिष्यांसह ते त्या ठिकाणी गेले. दरवाजा बंद होता आणि द्वारपालाने त्यांना तिथून जायला बंदी केली. ते म्हणाले, तुम्ही इथून जाऊ शकत नाही. आचार्य म्हणाले, का नाही? तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला दरवाजातून आत जाता येईल. आचार्य म्हणाले, ठीक आहे, मी परीक्षा द्यायला तयार आहे. तेव्हा अनेक विद्वान पंडित त्या ठिकाणी आले परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांनी आचार्यांना विविध विषयांवर अनेक प्रश्न विचारले. आचार्यांनी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची अगदी यथायोग्य अचूक अशी उत्तरं दिली. सर्व पंडित खुश झाले आणि दक्षिणेकडचा दरवाजा जो आत्तापर्यंत बंद होता तो आचार्यांसाठी खुला झाला. आचार्यांनी आपल्या पद्मपाद शिष्यासह त्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि आता ते सर्वज्ञ ज्ञानपीठावर विराजमान होणार तोच शारदा मातेचा आवाज आला. ती म्हणाली, तू सर्वज्ञ आहेस हे बरोबर आहे, हे मला मान्य आहे, पण नुसतं सर्वज्ञ असून चालत नाही. व्यक्तीचं आचरण सुद्धा शुद्ध असावं लागतं, तरच या पदावर बसण्याचा अधिकार आहे. आचार्यांनी अतिशय विश्वासाने असं सांगितलं की आजपर्यंत एकही पातक माझ्या हातून घडलेलं नाही आणि माझं आचरण अतिशय शुद्ध आहे. हे आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर ऐकून माता शारदेचं समाधान झालं आणि सर्वज्ञ ज्ञानपीठावर विराजमान होण्याची शारदा मातेने त्यांना अनुमती दिली आणि आचार्य सर्वज्ञ ज्ञानपीठावर विराजमान झाले. आचार्यांना फक्त 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. ते सगळं त्यांनी वैदिक धर्माच्या उद्धारासाठी, अद्वैत तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी खर्च केला. 4 मठ स्थापन केले आणि आपल्या 4 पट्ट शिष्यांना त्याचे मठाधिपती केले. दक्षिणेकडे शृंगेरीला मठ स्थापन केला, त्याचे मठाधिपती झाले सुरेश्वराचार्य. पश्चिम दिशेला द्वारका इथे मठ स्थापन केला, त्याचे मठाधिपती झाले हस्तामलक. उत्तरेला बद्रीनाथ इथे मठ स्थापन केला, त्याचे मठाधिपती झाले तोटकाचार्य आणि पूर्वेला जगन्नाथपुरी इथे मठ स्थापन केला, त्याचे मठाधिपती झाले पद्मपाद. आजही हे 4 मठ आहेत आणि त्या ठिकाणच्या मठाधिपतींना शंकराचार्य असं म्हटलं जातं. मुंबईत माटुंगा पूर्व इथे शंकर मठम आहे. हे अद्वितीय मंदिर आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या मूळ गर्भगृहामध्ये अतिशय शांत चित्ताने आसनस्थ असलेले शंकराचार्य आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, त्यांचं दर्शन होतं. या शंकर मठमतर्फे दरवर्षी शंकराचार्यांच्या स्तोत्र पाठांतराची स्पर्धा शिशुगट ते 10वी पर्यंत मुलांची घेतली जाते. अनेक ठिकाणी म्हणजे अनेक केंद्रावर ही स्पर्धा होते आणि मुलांना पारितोषिकं दिली जातात. सहभाग घेतला तरी सहभाग प्रमाणपत्र दिलं जातं. आद्य शंकराचार्य, त्यांचे पट्टशिष्य, 4ही पीठांचे आजचे मठाधिपती, आपले प्राचीन ऋषी मुनी या सर्वांना मनोभावे वंदन करते आणि या ठिकाणी माझं वक्तव्य संपवते.